હવે જો કોઈ વલખા મારે કોઈ મળે કોઈને ન મળે સર્વે વાળો તો પીટે નો ગુરુ સાક્ષાત બ્રહ્મા નમઃ શ્રી नमस्कार। तर आज मी गेली होती भिवंडी येथील अनगाव गावात आणि तिथे गौशाला भ्रमण करण्यासाठी आम्ही गेलो होतो। इथे रविवारी सगळे म्हणजे व्हॉलंटियर असतील किंवा इतर लोकही इथे गौशाला भ्रमण करण्यासाठी येतात। रागी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी हा प्रोग्राम आयोजित केला होता। श्री उरा यांनी याचा सगळा प्रबंध केला होता। सो आमच्या गाडीमध्ये बघा प्रत्येक महिलेने खूप एन्जॉय केलं। सकाळी 7 वाजता आमच्या ह्या गाड्या सुटल्या होत्या आणि त्यानंतर काही नाश्ता वगैरे झाला जो आम्ही गाडीतच केला। इडली चटणी देण्यात आली होती आणि त्यानंतर महिलांनी खूप एन्जॉय केलं। पहिलं तर भजन गायले आणि भजन गायल्यानंतर फिल्म्सची गाणी गाण्यात आली। तर प्रत्येक महिलेने याच्यात भाग घेऊन खूप सगळं एन्जॉय केलं। अशा प्रकारे सगळ्या वयोगटातील अगदी लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या प्रत्येक महिलेने ह्याचा खूप आनंद घेतला। प्रवास होतच होता आणि खूप मजा येत होती। सो 7 तारीखला आपले आता बाप्पा येणार आहे, त्यामुळे मध्ये मध्ये आम्हाला वाटेत गणपती बाप्पाच्या मूर्ती पण लोक सार्वजनिक मंडळाची जी लोक असतात ते वाजत गाजत बाप्पांना घेऊन जात होते। अशा प्रकारे आम्हाला खूप छान वाटलं। सो ॲट लास्ट आम्ही आलो अनगावमध्ये आल्यानंतर इथे बघा आमची गाडी आता इथे लागलेलीच आहे। सो अनगावमध्ये आलेलं तिकडचं ते वातावरण पाहूनच खूप छान वाटलं। खूप शांत वातावरण होतं। सो प्रत्येकाने पहिलं अगोदर फ्रेश झाले, त्यानंतर हे बघा नाश्ताही तिथे ठेवलेला होता। जो इडली चटणी होती ती खूप प्रमाणात असल्यामुळे तेथील जे अजून काही लोक होती त्यांनाही याचा नाश्त्याचा लाभ घेता आला। सो अशा प्रकारे आता आम्ही गेलो आणि त्यानंतर चहा होती, तर चहा प्रत्येकाने चहाही घेतली आणि इथे रुद्री पूजा चालू होती। सो 11 वाजता ही रुद्री पूजा चालू करण्यात आली। होम हवन अजून स्टार्ट झालं नव्हतं। पूजेसाठी इथे लोक बसलेली होती आणि एक एक करत पूर्णपणे हा बघा जेवढा हॉल होता तो पूर्णपणे भरून गेलेला होता। सगळ्यांनी या पूजेत भाग घेतला होता। सो पूजा तर तिकडे चालूच आहे। आता आपण ही अनगावची गोशाळा आता पाहण्यास आलो आहोत। चला तर पाहूया इथे अनगावची गोशाळा कशी आहे ती। सो पूजा तिथे चालूच होती। पूजा 4 वाजेपर्यंत चालू राहणार होती, कारण होम हवन आणि सगळेच लोक पूजेला बसणार होते। त्याआधी काही जे लोकांनी अगोदरच सांगितलेले होते, नामांकित लोक होते, त्यांच्या हातून ती पूजा होणार होती, ते पूजेला बसलेले होते। सो पूजा तिथे चालूच होती आणि आपण आता प्रत्येक शेडमधील गौशाळा ही जी आहे ती आपण पाहणार आहोत। ही आता शेड कामधेनू शेड आहे, ती आता आपण पाहतोय। हे बघ, सो पूर्णपणे हा मोठाचा मोठा एरिया आहे जिथे ही अनगावची आपल्याला गोशाळा दिसते। गोवंडी पास केल्यानंतर ही गोशाळा येते। सो हे बघा, सो आता आपण येथील गौमातेचं दर्शन घेणार आहोत। हे गौमाता मंदिर आहे। तर हे बघा, सो हे आता आपण गौमातेचं दर्शन घेतल्यानंतर इथेच बाजूला एक महादेवाचंही मंदिर आहे, तेही आपण दर्शन घेतो। सो लहान मुलं जर इथे आली तर त्यांना खेळण्यासाठी हे छोटंसं गार्डन बनविण्याचा त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे। जिथे बघा झोपाळा आहे, लॅडर अँड स्लाईड आहे आणि आता आपण ह्या वेगवेगळ्या शेड बघणार आहोत जिथे गायी 2700 गायी आय थिंक इथे आहेत। सो आता आपण पाहूया गार्डनच्या साईडने आपण गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या शेड ह्या गायींच्या लागतील। सो आता आपण पूर्ण परिसर आता आपण फिरणार आहोत। हा असा पूर्ण परिसर आहे
आता ही वेगळी शेड आहे जिथे आपण गायींना बघतो आहे. आणि काही लोक इथे खूप सगळा गायींसाठी चारा पेंड्या ठेवलेल्या असतात. तो पूर्ण पेंडी घेतात आणि प्रत्येक गाईला थोडा थोडा चारा ते भरवत असतात आणि त्याही अगदी शांतपणे त्या चारा खातही असतात. सो हे बघा खूप लोक इथे येतात शेडमध्ये आणि गाईंना चारा भरवत असतात. अगदी लहान मुलांपासून मोठी माणसं त्यांना ही सेवा करण्याचा आनंद घेतात. सो आता आपण ही एक शेड पाहिली. याच्यानंतर आपण आता दुसरी शेड बघूया जिथे खूप सगळ्या आपल्याला गायी आहेत. खूप सगळ्या गायींची इथे सेवा खूप मनापासून केली जाते. ह्या गायी ज्या दिसत आहेत त्या दूध देणाऱ्या आहेत, पण बाकीच्या ज्या गायी आहेत त्यांची लोक अशीच सेवा त्या मोठ्या मनाने करत असतात. हायजीन ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि खूप सगळी सतत तिथे साफसफाई कंटिन्यू चालू असते. हे बघा आता इथे आपण दुसऱ्या शेडमध्ये आलो. इथेही तुम्हाला खूप सगळ्या गायी दिसतील. ह्या आता 2 गायी बाहेर आहेत, पण आतमध्ये जर तुम्ही बघाल तर आतमध्ये खूप गायींना आता ठेवलेला आहे. हा चारा अगदी लोक इथे जातात तेव्हा चारा गायींना भरवल्याशिवाय राहत नाही. कोणी पैशाच्या रूपाने मदत करतात, कोणी फिजिकली म्हणजे कष्ट करून तिथे गायींची सेवा करतात. ते बघा आपण इथे चारा मी दिला त्यांना. सो हे बघा अगदी मन लावून ते अगदी खात असतात चारा कोणीही भरवला की. आणि खूप मागे पण खूप सगळ्या गायी असतात. अशा खूप शेड आहेत तिथे गायींच्या जिथे आणि त्या प्रत्येक शेडला नंबर दिलेला आहे आणि अशाच खूप सगळ्या गायी प्रत्येक शेडमध्ये इथे आहेत. सो आता आपण अजून एक शेड बघूया चला. सो इथे बघा ह्या आमच्या 6 गाड्या आहेत. सो 6 गाड्या भरून वेगवेगळ्या ग्रुपची लोकं इथे आली होती. आमच्या स्वतःच्या 4 गाड्या भरून आम्ही गेलो होतो आणि बाकीच्या 2 गाड्या होत्या त्या वेगळ्या ग्रुपच्या होत्या. काही कारनेही इथे येतात कारण इथे आतमध्ये येण्यासाठी सुविधा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पर्सनल व्हेकल करूनच इथे यावं लागतं. सो इथे काही लोक राहतातही जे इथे इकडची देखभाल करतात. आता इथे आपण हा वेगळा शेड आहे तिथे बघतोय. बघा गायी अगदी वाटच बघत असतात की त्यांना कोण खायला देईल. ह्या गायींसाठी रविवारी जेव्हा व्हॉलेंटियर आणि इथले नेहमीच रविवारी इथे व्हॉलेंटियर जातात आणि गायींची खूप सगळे मनोभावे सेवा करतात. त्यांच्यासाठी खीरही खूप बनविलं जाते. आता जितके आता एवढ्या गायी आहेत तर त्यांच्यासाठी खूप खीर बनविली जाते. खूप सगळे धान्य आणि गूळ यांचा वापर करून ही खीर बनवली जाते आणि त्यानंतर ही खीर अगदी थंड झाल्यानंतर गायींना देण्यात येते. आता 12 वाजले आहेत, गायींना अगदी भूक लागलेली आहे, त्यामुळे त्या चारा खात आहेत, हंबरत आहेत आणि प्रत्येक इथे जे लोक ह्या गौशाला भ्रमण करण्यासाठी जातात ती प्रत्येक लोक यांना चारा भरवत असतात. सो आता आपण बघूया त्यांना जी खीर देतात ती खीर कशी बनवली जाते आणि कशा ह्या गायी त्या खीर खातात आणि कशा धावत येतात हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या ज्या दिसतात ह्या परिसरात ह्या सगळ्या गौशाला आहेत. इथे काही माणसं बघा कुटुंब राहतात जे ह्या जागेचं साफसफाई करण्याचं काम किंवा गायींना बघण्याचं काम करतात. सो आता ह्या आपण गौशाला पाहिल्या आहेत. चला तर याच्या पुढे आता आपण जाऊ आणि गायींचीही आपल्या गौशाला भ्रमण करता करता आपण वेगवेगळ्या ह्या आपण शेड बघत आहोत. सो आता आपण वेगळी शेड बघण्यासाठी जाऊया. ह्या गायींची सेवा करण्यात लोक इतके मग्न असतात की इतके कष्ट करतात. हे व्हॉलेंटियर किंवा इथे जे येणारी लोक खूप कष्ट करतात आणि त्यांना म्हणजे किती चांगलं ठेवता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. सो त्यांचं खाणं पिणं हायजीन यांची नेहमीच ते काळजी घेत असतात. सो अशा आता ही आहे दुसरी शेड आणि या शेडनंतर आता आपण बघतो आहोत गायींना खीर कशी बनवली जाते. बाकी अंदर में उतरिए, ठंडी लागते, गरम ठंडी.
सो ते आता सांगतायत की गाईला जी आपण खीर देतो ती गरम द्यायची नसते, ती थंड द्यायची असते, म्हणून ती थंड झाल्यानंतरच गाईंना देण्यात येते. हे बघा, प्रत्येक संडेला हे सगळे व्हॉलेंटियर प्रत्येक संडेला गाईची आपल्या ह्या गौशाळामधील गायींची सेवा करण्यासाठी येतात. ही बघा, ही खीर आहे ती अशा प्रकारे इथे ठेवण्यात येते. गाई आपल्या असतात त्या वेगळ्या इकडे आहेत, ठिकाणी आहेत, आणि हा पूर्ण एरिया असा हा रिकाम आहे. तिथे पूर्णपणे हे आता हे जे आपल्याला दिसतं आहे हे बास्केट आहे, जी टोपली आहे ती खूप जड असते जेव्हा ती भरते. तर अशा खूप सगळ्या गायी त्यांच्यासाठी खाणं देण्यासाठी हे नेहमीच तत्पर असतात. ते बनवतात आणि बनवल्यानंतर त्यांना ते देण्याचंही काम तेच करत असतात. त्यानंतर ती जे बास्केट आहे तेही साफ करून पुन्हा ठेवतात आणि त्यानंतर ते घरी जातात. सो आता हे त्यांनी गायींसाठी ही खीर बनवलेली आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता दुपारचे 1 वाजलेलं आहे आणि आता ते गायींना ही खीर देण्यात येते. आता सगळे बाहेर आले. हे जेव्हा पूर्णपणे सगळ्या ठिकाणी खीर वाटण्यात येईल, ठेवण्यात येईल, तेव्हा ज्या गायी धावत येतात ते दृश्य अगदी बघण्यासारखं असतं. ते मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते. हे पहा, हे खाण्यासाठी त्या गायी जेव्हा धावत येतात ते खूप सुंदर वाटतं बघताना आणि खाण्यामध्ये इतक्या मग्न होऊन जातात की जसं आपल्याला एखादा पदार्थ आवडतो आणि आपण लहान असताना जसं दुसऱ्या भावाला देत नाही तसंच काहीतरी प्रकार हे एकमेकांबरोबर इथे करत असतात. दुसऱ्यापेक्षा स्वतःला किती जास्त मिळेल हा प्रयत्न त्यांचा इथे असतो गायींचा. सो हे बघा, आता ते त्यांचं खाण्यात मग्न झाले. प्रत्येकाला व्यवस्थितरित्या हे खाणं मिळतं आहे की नाही ह्याचाही प्रत्येकजण बघत असतं. सो आता हे बघा, आता आपण दुसऱ्या शेडमध्ये जातो आणि ही सेवा देण्याचा प्रयत्न इथे जेवढी लोक येतात किंवा व्हॉलेंटियर तर हे काम करतातच, पण आपल्यासारखेही जे काही लोक गौशाला भ्रमण करायला जातात तेही सगळे लोक हे त्यांना गाईला अन्न देण्याचं, हे खीर देण्याचं काम करतात. सो त्यात माझाही थोडासा सहभाग होता. एक शेड जितक्या गायी असतील त्या प्रत्येक गाईला आम्ही 10 ते 12 जणं होतो. त्या प्रत्येकाने हे एका शेडचं काम गाईला खीर देण्याचं केलं होतं. सो खूप बरं वाटलं, मनाला पण छान वाटलं की हा आजचा संडे काहीतरी चांगलं काम करण्यात गेला म्हणून. सो हे बघा, प्रत्येक गाई जर तिला काही मिळत नसेल खाण्यासाठी तर तिला वेगळं असं देण्यात येतं. सो प्रत्येकजण हे आता होम हवन तर चालूच आहे. आता हे बघा, प्रत्येकजण रुद्री पूजा करण्यासाठी बसले आहेत. आम्ही रुद्री पूजा केली. हे बघा, आता ह्या रुद्री पूजा झाल्यानंतर 4-4:30 नंतर रुद्री पूजा झाली होती. त्यानंतर 1 रुपयाचं कॉईन प्रसाद म्हणून प्रत्येकाला देण्यात येतो आणि त्यानंतर चहा घेऊनच आम्ही मग पुन्हा गाडीत बसलो. त्याआधी 1 वाजता आमचा लंच झालेला होता. लंचला खूप सगळे पदार्थ बनविण्यात आले होते. अतिशय उत्कृष्टपणे हे भोजन झालं होतं. 1000पेक्षाही अधिक लोक जेवणासाठी होते. आणि हे बघा, जेव्हा आपण घरी जात असतो त्याआधीही गाईला ही खीर देण्यात येते आणि खूप मस्त राधे कृष्ण गोपाल कृष्ण ह्या नामगजराने गाईला ही खीर देण्यात येते. सो लंचमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं खूप सगळे सुंदर पदार्थ आपल्याला बनवण्यात आले होते. त्यात पुरी होती, मिक्स भाजी होती, हे लाडू होते, हे बघा, आणि कोबीची भाजी, भात, डाळ, नंतर फ्राईज असे खूप सगळे पदार्थ बनविण्यात आले होते. आणि अशा रीतीने लंचचाही आस्वाद सगळ्यांनी खूप घेतला. आणि त्यानंतर 6 वाजता आम्ही पुन्हा बसमध्ये बसून आमची बस चालू झाली आणि रात्री 10 वाजता आम्ही मुंबईला आलो. अशा रीतीने आमचा हा आजचा रविवार अतिशय सुंदर गेला, भक्तिमय गेला आणि सेवामय गेला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हालाही वाटत असेल तर प्लीज ह्या गौशाला भ्रमण करा तुम्ही
आणि ह्या गोशालेला भेट द्या आणि जितकी सेवा करता येईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा. पैशाच्या रूपाने करा किंवा तुम्हाला तिथे जाऊन कष्ट करायचे असतील, म्हणजे गायींसाठी काही सेवा करायची असेल तर ती करा. कोणत्याही रूपात तुम्ही सेवा केलेली ती नेहमीच चांगली असते. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राधे कृष्ण.